संघाचा कॅप्टन बघा, तुम्हाला पुन्हा एकदा सूचना केली जाते, बिना विलंब लगेच आपण आपले क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. आज काही काम नाही हे नक्की जयेश बोर यांनी खूप प्रयत्न केला आमच्या संघाला टुर्नामेंट मधून बाहेर काढण्याचा, पण त्या प्रयत्नांवर आम्ही मात देऊन पुन्हा एकदा कमबॅक केलेला आहे. हॅलो हॅलो चला, आर्यस संघाचा कॅप्टन आपण लगेच आर्यस संघाची रॉयल एंट्री मैदानाच्या आतमध्ये. क्या बात आहे, आर्यस संघ या मैदानामध्ये एक रॉयल एंट्री करताना आपण पाहतोय. ऑन द टॉस अँड फर्स्ट इलेक्टेड फील्ड पर्सन आणि फिक्स जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारतो संघ. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. कोपर प्रीमियर लीग 2025 स्पर्धेचा पहिला फर्स्ट सेमीफायनलचा सामना दोन दिग्गज संघांमधून खऱ्या अर्थाने या दोन्ही संघांनी स्पर्धेमध्ये अतिशय उत्तम दर्जाचा खेळ केला. दोन्ही संघाचा आउटस्टँडिंग परफॉर्मन्स उत्तम राहिला. एका बाजूला आर्यस तर दुसऱ्या बाजूला दक्षिका एंटरप्राइजेस. दक्षिका एंटरप्राइजेस विपक्ष आरक्षक दोन दिग्गज संघांमधून पहिला फर्स्ट सेमीफायनलचा सामना रंगतोय. चला, आर्यस संघ आपलं क्षेत्ररक्षण लावून घेतो. पंच देखील आमच्या ठिकाणी रवाना आहेत. विनंती असेल दक्षिका एंटर संघाच्या कॅप्टनला आपण देखील आपली सलामी जोडी विना विलंब लगेच मैदानामध्ये रवाना करा. दशरथ भाऊ दोन्ही संघाचे कॅप्टन बघा, हा सामना फक्त 3 ओव्हर्स आहे. चला, फलंदाज पाठवा प्लीज. या अगोदर आपण बाप बेटा अगेन्स्ट सामना बघितला, मात्र त्या ठिकाणी बापानं मुलावर मात केली. सलामी जोडी इन ऍक्शन मधून आपण पाहतोय. रॉयल एंट्री होते आणि कॅमेऱ्यामध्ये ती कैद देखील केली जाईल. इतर कसं आपण देखील बसा. कालच्या स्पर्धेमधून देखील आपण खऱ्या अर्थानं अतिशय चांगला वेळ या स्पर्धेसाठी दिला. सलामी जोडी दक्षिका एंटरप्राइजेस संघाची. या स्पर्धेचं सर्वात मोठं वैशिष्ट्य मैदानाच्या आतमधून आपण येताना पाहतो. यश करत धावांचा डोंगर या स्पर्धेमधून जाणार असलेला आहे. धावांचा खुराक रन मशीन. आता बघा, हा सामना नकोटचा आहे. जो जिंकेल तो राहील, जो हरेल तो जाईल. मला वाटतं केशव पाटील यांच्यासाठी आजचा दिवस थोडासा लकी आहे. कालच्या दिवसाचं अपडेट पाहिलं तर कालच्या दिवसामधून जवळजवळ बरेच 1-2 सामने आपण पराभूत झालं, मात्र आजच्या दिवसामधून चांगला विजय संपादित केला आपल्या संघानं. कालचा दिवस आज लकी. वैयक्तिक पहिला सांघिक पहिला संघाच्या वतीनं पहिल्या षटकांवर गोलंदाज राजेश भोईर. स्ट्राइक रोटेट करणे संदीप नॉन स्ट्राइक साठी यश. आणि पहिला चेंडू खराब चेंडूचा उत्तम समाचार.
खऱ्या अर्थाने चेंडूची फेक अतिशय चुकीची झाली होती. हाफटेकर मध्ये चेंडूचा फलंदाज चप्पल झाला. चेंडू सुंदरचा हुक केलं होतं. चेंडू लॉंग लेग सी मार्श क्लिअर करणारा पहिला चौकार फलंदाज संदीपाचा बॅट मधून. अजब की गेंद गजब का शॉट खराब चेंडू उत्तम प्रात जसं प्रश्न तसं उत्तर. चौकारानं आपला अकाउंट ओपन झालं. संघाची धावसंख्या देखील 4 ने पुढे धावसंख्या बिनबादच्या ओव्हर क्रमांक पहिला चेंडू पेस करताना अतिशय दमदार फटका उत्तम फटका जबरदस्त फटका आपलातून फटका. पुन्हा एकदा गोलंदाज राजेश. मात्र शेवटच्या मोमेंट पर्यंत आपण पाहिलं चेंडूवरचं लक्ष केंद्रित होतं आणि शेवटच्या मोमेंटला चेंडूला फक्त थोडंसं स्टेअर केला. चेंडू जातो शॉर्ट पॉइंटला. इनफिल्ड मधून चांगले क्षेत्ररक्षण झाले. एक धावण्याची संधी झाली आणि महत्वाची स्ट्राईक रोटेट करण्याची संधी यश याला मिळते. खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये अतिशय उत्तम दर्जाचं यश फलंदाजीमधून सादर करताना फलंदाज नेहमीच एक आक्रमक खेळ या मॅच मधून आपण पाहिला. धावांचा लतीफ आणि धावांचा खुराक. सन्माननीय पारुणाजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि पहिला चेंडू पेस करताना संधी होती मात्र संधीचं सोनं करता आला नाहीये. झेल कॅरी झाला नाहीये. पुल केला होता चेंडू मिड विकेटला आपण पाहिला होता. क्षेत्ररक्षक दक्ष नसल्या कारणाने कुठेतरी झेल कॅरी झाला नाही आणि जीवदान मिळतं यश याला. एक धाव मात्र त्याच्या माध्यमातून कंप्लीट झाली. एकदम संघात धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या होती ती 6. आदरणीय पारुणाजी पाटील साहेब या व्यासपीठ मंचावर उपस्थित आहेत. कोपर ग्रामपंचायत माजी उपसरपंच म्हणजे क्रिकेटच्या भाषेत व्हाईस कॅप्टन ऑनसेटचा फटका साजला. चेंडू जातो शॉर्ट मिड विकेटला. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी देखील कंप्लीट. रनिंग बिटवीन अतिशय सुरेख 2 फलंदाज सुरेख सुंदर तालमेल आपण पाहतो. 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावांनी संघाची धावसंख्या 2 ने पुढे सगळी धावसंख्या होती ती बिनबाद 8. ओव्हर क्रमांक पहिला वैयक्तिक पहिला सांघिक पहिला संघाच्या वतीनं पहिल्या षटकात गोलंदाज राजेश. पुन्हा एकदा राजेश. चेंज ऑफ पेस परिवर्तन आपण निश्चित पाहिलं होतं. चेंडूची गती थोडीशी कमी केली होती. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न निश्चित प्रॉपर आपण बॅट मधून पाहिला मात्र चेंडू पर्यंत बॅट पोहोचू शकली नाहीये. फटका मारण्यासाठी सर्वात महत्वाचं असतं तुमचं फुटवर्क. ज्या बघा मोबाईलला ज्या अर्थाने नेटवर्कची गरज असते तसं क्रिकेट मधून फुटवर्क फार महत्वाचं असतं. आता मात्र चेंडू उडावलाय. जयशाच्या माध्यमातून चांगले क्षेत्ररक्षण झालं. ऑपॉर्च्युनिटी सुंदरसा ऑन ड्राईव्हचा फटका आपण पाहिला होता. चेंडू जातोय डीप लॉंग ऑनला चांगले क्षेत्ररक्षण. एक धावण्याची संधी. एक धावणे संघाची धावसंख्या 1 ने पुढे धावसंख्या होती ती 9. षटक क्रमांक पहिला संपतो. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या बिनबाद 9. सर्वात महत्वाचा ऍडव्हान्टेज ऑप्शन पाहतो. कुठल्या प्रकारचा फलंदाज या ठिकाणी बाद झाला नाही मात्र धावा आहेत त्या फक्त आणि फक्त 9. षटक क्रमांक पहिलं संपतं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 9 अशी सुरुवात. थोडंसं ऑप्शन आपण पाहतोय कुठल्या प्रकारचा फलंदाज या ठिकाणी बाद झालेला नाहीये मात्र साजेशी कामगिरी किंवा साजेशी धावपटकोट दिसत नाही. धावा त्या फक्त आणि फक्त 9. चला प्लीज थोडंसं स्पीडअप करा. वेल कमी घ्या. फर्स्ट सेमीफायनलचा सामना आपण पाहतोय. जो जीता वही सिकंदर. जो जिंकेल तो राहील, हरेल तो जाईल. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होतो वैयक्तिक पल आणि सांघिक दुसरा गोलंदाज येतो हितेश. संघाचा कॅप्टन आहे. नवीन रिटायर झाला. अरे वा. संदीप फलंदाज रिटायर झालेला आहे. नेक्स्ट बॅट्समन तो रोशन.
एक संघाची सर्वात भिन्नीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आता आपण पाहतोय. अजूनही उर्वरित 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. पहिल्या 6 मधून खर्च झाले फक्त आणि फक्त 9 धावा. आता येणारे 12 चेंडूने बघूया 12 चेंडू संघ कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल. दुसऱ्या षटकाला प्रारंभ सुरुवात आगास आणि गोलंदाजी तो संघाची सर्वात महत्वाचा ट्रम्प कार्ड गोलंदाज हितेश लॉंग रन ऑफ 55 क्रॉस करतो. राईट आर्म राऊंडचा मारा करतोय. चला प्लीज थोडस स्पीडअप करा, बेल कमी घ्या. कोपर प्रीमियर लीग 2025 अतिशय उत्तम दर्जाची स्पर्धा. चेंडूला सुंदर सॉन्ड्राईचा फटका आपण पाहतो. चेंडू येतो वाडिश डीप लॉंगॉनला 1 बॉस एका टप्प्याने आउटफील्ड मधून चेंडूला कलेक्ट केला जात आहे. साहेब या वेलकम. सन्मान्य विलाजी घरात ह्या मान्यवरांचे या ठिकाणी शुभ आगमन झाले. वेलकम या स्पर्धेमध्ये तुमचं देखील मनस्वी स्वागत. या ठिकाणी मात्र चेंडूला सुंदरसा स्वीप केले. चेंडू जातो लॉंग लेगला, चांगले क्षेत्ररक्षण. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जात नाही, फक्त एकच धाव. या एका धावेने संघाची धावसंख्या एकने पुढे सगळे धावसंख्या होती ती 11. और क्रमांक दुसरं. बॅक टू बॉलरचा मारा केला जातोय. फर्स्ट सेमीफायनल आणि सेकंड सेमीफायनल ज्या मॅच असेल त्या मॅच मधून देखील उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज आणि मालिकावीरासाठी काउंट केले जाईल. फक्त फायनल नसेल. वेलकम वर्माजी. क्रिकेट फेस्टिवल, क्रिकेटचा बिग इव्हेंट, क्रिकेटचा बिग शो, क्रिकेटचा महासंग्राम मित्र आपण पाहतो. अतिशय प्रतिम उत्तम दर्जाची स्पर्धा. हेमंतजी घरात यांचं देण त्यांच्या माध्यमातून क्रिकेटचा बिग इव्हेंट, बिग शो आपण पाहतोय. कोपर प्रीमियर लीग 2025 आउट ऑफ द ऑफ स्टंपच्या अतिशय बाहेरचा चेंडू पंच बाहेर चिकून करते. कमांतर धावे, अवांतर धावाने संघ धावसंख्या एक धावेने पुढे सगळी धावसंख्या होती ती 12. बॅक टू बॉलर असा मारा. थोडासा धीर धरा. फलंदाज सेफ आहे. एक धाव कंप्लीट चिके सिंगल. अल्पेशा स्पर्धेचं एक फार मोठं वैशिष्ट्य आपण गेली 2 दिवसामधून पाहतोय. ज्याप्रमाणे दारूला चाखणा लागतो त्याप्रमाणे प्रत्येक गोलंदाजाला प्रत्येक ओव्हर मधून 1 किंवा 2 वाईट किंवा नो लागतात. थोडासा स्क्वेअर मारा आपण गोलंदाजाच्या माध्यमातून या स्पर्धेमधून जास्त पाहिला. वाईटची सांगता जास्त झाली. हितेश पुन्हा एकदा सज्ज मारतो. 55 क्रॉस करतो. लॉंग रन अप. राईट आर्म राऊंडचा मारा. स्ट्राइक रोटेट करणे संधी. फलंदाज कोण आहे? यश आहे ना? यश आता मात्र उडवलाय. व्हेरी नाईस स्ट्रोक, व्हेरी वंडरफुल स्ट्रोक. ज्या फटक्यासाठी खऱ्या अर्थाने ज्याची ओळख आहे तो फटका यश याच्या बॅट मधून निघतो आणि चेंडू आउट ऑफ द पार्क सीमाच्या बाहेर जाणारा नेत्रदीपक षटकार. क्या बात आहे. उत्तम फटका, प्रेक्षणीय फटका, प्रेक्षकांच्या डोळ्यांचं पान फेडणारा फटका यश याच्या बॅट मधून आपण पाहिला. प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा फटका आपण पाहिला. खराब चेंडू उत्तम प्रहार. जसं प्रश्न तसं उत्तर. चेंडूची लाईन लवकर रेट केली. ऑन सेटचा बिग ब्लास्ट. चेंडू आउट पार्क. गार्डन गार्डन. पुन्हा एकदा हितेश. संघाची धावसंख्या 6 पुढे सकते. धावसंख्या होती ती 19. हा चेंडू मात्र पुन्हा एकदा स्क्वेअर. वारंवार चुका देखील मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजाच्या माध्यमातून आपण पाहतोय. स्क्वेअर मारा. पंचांचा वाईटचा इशारा. एक धावेचा निर्वाळा. धावसंख्या 1 ने पुढे सकली. धावसंख्या 20 वर पोहोचली.
पुन्हा एकदा हितेश, हा चेंडू देखील स्क्वेअर आहे, खराब खराब, चुकीची लाईन. खऱ्या अर्थानं सामना 3 ओव्हरचा आहे, मात्र गोलंदाज 4 ओव्हर टाकतात. संध्याकाळ चॅम्पियन संघाला घेण्यासाठी आले ते. गुवाहाटी चॅम्पियन संघ जो ठरेल त्या संघाला या बस मधून गोवा ट्रिप आहे. गुवाहाटीला नका जाऊ, गुवाहाटीला गेल्यात बरेच लोक सध्या. आता मात्र बेस्ट टाइम स्टॉक या चुकीला माफी नाहीये, चुकीला माफी नाहीये. आणि कदाचित ही चूक तुम्हाला महाग पडणार आहे, कदाचित ही चूक तुम्हाला या स्पर्धेमधून बाहेर काढणार आहे. कारण जीवदान कोणाला दिलं? आता मैथाव बसल्यासारखे बसले बघा. सॉफ्ट डिसमिसल, साधा सोपा झेल सोडला तर डोक्याला हात लावून फायदा नाही. चला पुढच्या कामगिरीला लागा. पाण्याची व्यवस्था करा मैदानामध्ये. पाण्याची व्यवस्था करायची प्लीज. मैदानामध्ये पाण्याची व्यवस्था करा. मैदानामध्ये जेव्हा जेव्हा पाण्याची उपलब्धता लागेल तेव्हा तेव्हा पाणी घेऊन जा प्लीज. दोन षटकांच्या अंती धावसंख्या होती ती 22. प्रतिवर्ष आपण विचार केला 11 धावांची सरासरी. तिसऱ्या षटकाला प्रारंभ होते. वैयक्तिक पहिला आणि सांघिक तिसरं गोलंदाज येतोय जय शालागा. तिसऱ्या षटकाला प्रारंभ सुरुवात आणि गोलंदाज येतो जयेश. धावा 22 आहेत. 11ची सरासरीने धावा झाल्यात 22. शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगती पथावर आणि गोलंदाज येतो जयेश. संघातील सर्वात महत्वाचा ट्रम्प कार्ड गोलंदाज आहे, विश्वासू गोलंदाज आहे. मात्र मागच्या सामन्यामध्ये त्यांनी थोडासा विश्वास संपादन केला नव्हता. 18 धावा बाकी असताना त्या 18 धावा त्याने दिल्या होत्या. आता यश याला आपण जे जीवदान दिलंय तर बघा त्या जीवदानाचा फायदा करताना यश मैदानामध्ये कशावरची फलंदाजी करेल. जयेश सज्ज. सन्मान्य अतिथीगण, उपस्थित पाहुणे मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं बिगिवड मधून मनापासून स्वागत. आमच्या महिला भगिनी देखील या स्पर्धेसाठी या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. वेलकम. कोपर प्रेम लीग 2025 स्पर्धेमधून तुम्हा महिला भगिनींचं मनापासून स्वागत. या आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठ मंचावर या. आज आमच्या महिला भगिनी देखील या स्पर्धेसाठी या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. माऊली आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठ मंचावर या. या स्पर्धेमधून तुमचं मनस्वी स्वागत. या स्पर्धेचे प्रणेते, या स्पर्धेचे मुख्य ऑर्गनायझर, स्पर्धेचे वन मॅन शो विद्यमान सरपंच ग्रामपंचायत कोपर सन्माननीय यमनजी गरज साहेब यांच्या वतीनं या महिला भगिनींचं या स्पर्धेमधून मनापासून स्वागत. क्रिकेट फेस्टिवल, क्रिकेटचा बिग वन, क्रिकेटचा बिग शो, क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचं जुनून, क्रिकेटचं जल्लोष, क्रिकेटची जत्रा आणि क्रिकेटचा महाकुंभ मेळा आपण पाहतोय. कोपर प्रेम लीग 2025 स्पर्धा. अख्खा गांव खेलेगा, गांव में बाप के साथ बेटा भी खेलेगा.
आदरणीय यमनजी घरात यांचे देण आपण पाहतो, त्यांचा माध्यमात एक सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट उत्तम दर्जाची स्पर्धा रेग्युलर ग्रामीण क्रिकेटला लाजवेल असं स्पर्धेचं भव्य आणि दिव्य असं आयोजन। या स्पर्धेची संकल्पना उत्तम पहिली स्पर्धेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं गेली 2 दिवस यजमान संघाची जेवणाची उत्तम सोय आणि दोन्ही दिवस स्पेशल नॉनव्हेज। आज दाल के साथ मंडी भी थी। आज मुंडी दाल मुंडी दाल मुंडी दाल। तिसऱ्या षटकाला बारांबा आणि गोलंदाज ज्याला जीवदान दिलंय तो प्रत्युत्तर देताना या मैदानामधून यशाच्या बाटमधून सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट फटका आणि चेंडू जातो आउट ऑफ द पार्क। आणि 1 बॉन्स एका टप्प्याने चेंडू पुन्हा एकदा क्षेत्रफळ बीट करून सीमाच्या बाहेर जाणार नेत्रदीपक चौकार। हा जीवदान तुम्हाला किती माग पडेल बघा, कदाचित तुम्हाला स्पर्धेमधून बाद करेल। धावसंख्या 4 ने पुढे धावसंख्या होती ती 32 आणि यश गर्तेच्या बॅट मधून मला वाटतं आतापर्यंत डबल सेंचुरी। क्या बात आहे, हा चेंडू देखील उडवलाय, चेंडू जाईल 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 आउट ऑफ द पार्क। गार्डन गार्डन याने एक चूक केली आणि ती संघाला किती माग पडते बघा। सोप्पा आणि साधा झेल होता तो त्याला कॅरी करता आला नाहीये। चेंडू चेंडू जुना कुठे बघ, जुना चेंडू कुठे अवेलेबल आहे का बघा। जुना चेंडू कोणाकडे असेल द्या। मित्रों आपण पाहतो केपीएल स्पर्धा अतिशय अप्रतिम उत्तम दर्जाच्या स्पर्धेचं अतिशय भव्य आणि दिव्य असं आयोजन। खऱ्या अर्थाने स्पर्धा संपन्न करण्यामागे सरपंच साहेबांचा सिंहाचा वाटा आहे आणि खऱ्या अर्थाने स्पर्धा संपन्न करण्यामागे स्पर्धेचे मुख्य आयोजक त्यामध्ये आमचे अनिल म्हात्रे असतील, केशवजी पाटील असतील, राजेशजी भोईर असतील, संदीप पाटील असतील, वैभव पाटील असतील, यांचं अथक परिश्रम आणि अपार कष्ट, त्याचबरोबर सन्मानित दशरथजी घरत असतील। सन्मानित दशरथजी घरत आपण देखील थोडासा स्टेजशी संपर्क साधायचा आहे। दसऱ्याची गरज आपण थोडंसं स्टेजशी संपर्क साधायचा आहे। या सर्वांचं अपार कष्ट आणि अपार मेहनत या स्पर्धेसाठी, ही स्पर्धा संपन्न करण्यामागे ज्यांचा सिंहाचा वाटा आहे, थोडंसं बाजूला आपण आम्हाला पण वाटा घेऊ द्या। अतिशय दमदार उत्तम जबरदस्त फटका, आपलातून फटका, व्हेरी नाईस स्टॉप वर बंडा पुष्टो, चेंडू आउट ऑफ द पार्क, सीमाच्या बाहेर जाणारा नेत्र दीपक षटकार। या 6 धावेने संघाची धावसंख्या वधारली, सजली, नटली, फुगली, बहरली। धावसंख्या बिनबाद डबल 4। ज्याला आपण जीवदान दिलं तो आपला कर्दनकाल ठरतोय। हा चेंडू देखील जाईल जाईल आउट ऑफ द पार्क। अतिशय उत्तम दर्जाची फलंदाजी मैदानाच्या आतमधून, जबरदस्त खेळी, आक्रमक खेळ, बिग हिटर। खऱ्या अर्थानं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणारा फलंदाज गेल्या 2 दिवसांमधून ज्याच्या बॅटमधून तब्बल आपण पाहिले
डबल हाफ डबल सेंचुरी 200 किती झाल्या 200 पार काय बोलू हॅलो बॉल बॉल धावा किती धावा 50 धावा झाल्या क्या बात है बाजे के साथ आए बारात लेके जाएंगे आज 222 धावा आणि हा चेंडू देखील कोपर साधा सोफा झेल होता तो कॅरी झाला नाही आणि त्याचं प्रत्युत्तर मैदानाच्या आतमधून देताना फलंदाज यश ज्याला आपण जीवदान दिलं तो संघाचा कर्दन काल ठरला तुमच्यासाठी कदाचित आपण या स्पर्धेमधून पराभूत झाला एकमेव कारण आहे तो झेल कारण क्रिकेटमधून झेलला फार महत्वाचं स्थान असतं घ्या कॅच जिंका मॅच लेलो कॅच जितो मॅच कॅच विन द मॅच असं समीकरण आपण नेहमीच क्रिकेटमध्ये पाहत असतोय खऱ्या अर्थाने स्पर्धा संपन्न करण्यामागे ज्यांचा सिंहाचा वाटा आहे या स्पर्धेचे मुख्य आयोजक म्हणतात वावगट आणि त्यामध्ये आमचे अनिल मात्रे अग्रेसर असतील केशव पाटील त्यांच्या सोबतीला असतील राजेश भोईर यांचा अपार कष्ट असतील आणि संदीप भाऊ यांचं काही सांगण्यास नाहीये वैभव पाटील यांचं देखील अपार कष्ट अपार मेहनत या स्पर्धेसाठी कोपर प्रेम लीग 2025 पर्व तिसरं सातत्याने गेली 3 वर्ष स्पर्धेचं अतिशय भव्य आणि दिव्य असं आपण आयोजन पाहतोय सन्माननीय हेमंतजी गरज साहेबांच्या वतीने स्पर्धेचं अतिशय अप्रतिम उत्तम दर्जाचं आयोजन ग्रामीण रेग्युलर क्रिकेट स्पर्धेला लाजवेल अशी स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय सर्व गोष्टी अवेलेबल आहेत सर्व गुण संपन्न अशी स्पर्धा गेली 2 दिवस आपण पाहिलं खऱ्या अर्थाने स्पर्धेच्या माध्यमातून प्रत्येक यजमान संघाची जेवणाची उत्तम सोय आज मान्यवरांची मांदियाळी देखील मोठ्या संख्येने या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय चला क्षेत्ररक्षण लावून घ्या दक्षिका इंटरप्राइज संघाचा कॅप्टन चला आपण आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या प्लीज 56 झालेल्या 57 ची गरज चला पुढील दोन्ही संघाचे कॅप्टन आपण केल्या बोट टीम बंटी चला पुढे दोन्ही संघाचे कॅप्टन आपण या बोट टीम कॅप्टन नाणे पिसाडी या रोशनी एंटरप्राइजेस विपक्ष एचएस रोशनी एंटरप्राइज संघाचा कॅप्टन आम्हाला जॉईन आहे एचएस एंटरप्राइजेस संघाचे कॅप्टन आपण केल्या सेकंड सेमीफायनल या स्पर्धेतली दुसरी सेमीफायनल 2 दिग्गज संघ एका बाजूला रोशनी एंटरप्राइजेस तर दुसऱ्या बाजूला एचएस एंटरप्राइज दोन्ही संघाचे कॅप्टन या प्लीज सन्माननीय केशवजी पाटील चला नाणे पिसाडी या केशव पाटील अनिल भाऊ कॅप्टन पाठवा प्लीज बाजा तो
कोपर 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 प्रेम लीग 2025 या स्पर्धेचं थरार अतिशय प्रतिम उत्तम दर्जाची स्पर्धा मित्र आपण पाहतोय। सर्व गुण संपन्न अशी स्पर्धा गेले 2 दिवस मधून पाहिला। यजमान संघाची जेवणाची उत्तम सोय, खऱ्या अर्थाने गेली 2 दिवसांमधून आमचे समालोचक आमचे पंच यांचं वजन देखील मला वाटतं वाढलं असेल। वजन करता का? हॅलो केशव भाऊ टॉस साठी या ना मान्यवर कक्षामधून। सन्मानी विलाजी घरत त्याचबरोबर आदरणीय कैलास पाटील आपण आपल्या शुभ हस्ते करूया एक महत्त्वाच्या सामन्याचं नाणेफेक। एका बाजूला एचएस एंटरप्राइजेस तर दुसऱ्या बाजूला रोशनी एंटरप्राइजेस या संघाने देखील स्पर्धेमध्ये अतिशय उत्तम दर्जाचा खेळ केलेला आहे आणि या 2 दिग्गज संघांमधून एक महत्त्वाच्या सामन्याचं नाणेफेक आपण करतोय उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते। हा सामना देखील 3 ओव्हरचा आहे। हॅलो चला उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते महत्त्वाच्या सामन्याचं नाणेफेक। विलास भाऊ कोण बोलतो डिसाइड करा। केशव संदीप छाप किंवा काटा दाण्याचा असा वरती गेला पाहिजे। छाप किंवा काटा केशव काय म्हणणं आहे? छाप असं म्हणणं आहे। काटा छाप आहे का? ओके मान्यवरांचं खूप खूप आभार। मान्यवर आपण पुणे चिकित्सा जाऊन मान्यवर कक्षामध्ये विराजमान व्हा। केशव भाऊ आपल्याकडे वेळ फार कमी आहे कारण की मैदानापासून सामना चालू आहे। ओपीन आपण थोडी शॉर्टकट घेतो फक्त एका स्वरमध्ये आपण आपला निर्णय सांगा। जरा 2 मिनिटं द्या आम्हाला, मी निर्णय तुम्हाला सांगतो। ओके धन्यवाद। ऑल द बेस्ट दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा। निर्णय थोडासा पेंडिंग आहे काय? ओके ओके 57 धावांचं लक्ष आणि पहिला चेंडू पेस करता अतिशय प्रतिम उत्तम दर्जाचा फटका राजेश भोईरेचा बॅट मधून चेंडू आउट ऑफ द पार्क सीमाच्या बाहेर जाणारा नेत्रदीपक षटकार गोलंदाज संदीप याचा उत्तम समाचार। पुन्हा एकदा चेंडूला विकेट घेण्याचा प्रयत्न मोठा फटका मारण्याचा मानस मात्र चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क होत नाहीये। अपिलामध्ये खऱ्या अर्थाने जल्लोष जास्त आणि विश्वास कमी आहे। चला वेल कमी घ्या। क्रिकेट फेस्टिवल क्रिकेटचं बिग म्हणून क्रिकेटचं बिग शो आपण पाहतोय। कोपर प्रीमियर लीग 2025 पर्व 3 हेमंतजी घरत यांची देण सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट स्पर्धेचं अतिशय उत्तम दर्जाचं आयोजन। पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज संदीप हा चेंडू देखील ऑनसेलला उडवला आहे। 1 बॉन्स एका टप्प्याने 2 शतरक्षण बीट करून चेंडू स्क्वेअर ऑफ विकेट बॅकवर्ड स्पेलिंग माझ्या बाहेर जाणारा नेत्रदीपक चौकार। अच्छा या कार्यक्रमासाठी आमच्या महिला भगिनी देखील मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झाले। वेलकम माऊली तुमचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत। कोपर प्रीमियर लीग 2025 या स्पर्धेसाठी आज आमच्या महिला भगिनी देखील मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत। काय जबरदस्त सेलिब्रेशन केलं जातं चौकार षटकाराचं। ढोल पथक या ठिकाणी सज्ज झालेले आहे। चौकार षटकार विकेट जर या ठिकाणी प्राप्त झाला तर त्याचं सेलिब्रेशन ढोलच्या माध्यमातून केलं जात आहे आणि राजेशांच्या बॅट मधून हा बिग ब्लास्ट चेंडू जातो आउट ऑफ द पार्क।
जरी लक्ष विशाल असलं मोठं असलं तरी मात्र पाठलाग उत्तम रीतीने केला जातोय. 18 चेंडू 57 धावा. लक्ष फार मोठं आहे मात्र लक्षाचा पाठलाग उत्तम रीतीने केला जातो. कारण पहिल्या 4 चेंडूचा आपण जर विचार केला अपडेट पाहिलं तर 4 चेंडू पण आता फक्त गोलंदाज खर्च करतो 16 धावा. राजेशाचं मी कौतुक करेन. अतिशय प्रथम उत्तम दर्जाची फलंदाजी जशाच तसं उत्तर नेट टू नेट फाईट. कमालीची फलंदाजी राजेशाच्या बॅट मधून. हा चेंडू मात्र थोडासा स्पर आहे. आउट ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू पंच बादची कोण कधी गमांतर धाव. धावसंख्या आणि पुढे धावसंख्या होती ती 17. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज संदीप. हा चेंडू देखील ऑन साइडचा बिग ब्लास्ट. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर आहे आणि आतापर्यंत 23 धावा खर्च करताना गोलंदाज. अजून एक चेंडू बाकी आहे. राजेशाचं मी कौतुक आहे. अतिशय प्रथम उत्तम दर्जाची फलंदाजी मैदानाच्या आतमधून षटकारांची ड्रिल त्याच्या माध्यमात आपण पाहतो. अतिशय प्रथम उत्तम दर्जाची. हा चेंडू देखील उडवला आहे. चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. क्या बात आहे. 29 एक कमी 30. षटक क्रमांक पहिले जर आपण पाहिलं तर पहिल्या ओव्हर मधून थोडंसं हायलाइट क्रिकेट आपण पाहिलं. अटॅक क्रिकेट, अग्रेसिव्ह क्रिकेट, हायलाइट क्रिकेट आणि खऱ्या अर्थानं विशाल लक्ष आणि विशाल लक्षाचा पाठलाग करण्यासाठी अटॅक करणं फार गरजेचं असतं. अटॅक इज बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स. आक्रमण फार महत्वाचं आहे आणि पहिल्या ओव्हर मधून आक्रमण आपण पाहिलं. राजेशाच्या बॅट मधून तब्बल धावा झाले 29. आता येणारे 12 चेंडूने विजयासाठी 28 ची गरज. आज आमच्या महिला भगिनी देखील मोठ्या संख्येने या स्पर्धेसाठी या ठिकाणी आवर्जून उपस्थित बालकाम. आज आमच्या महिला भगिनी मोठ्या संख्येने या स्पर्धेसाठी उपस्थित झालेले आहेत. त्या महिला भगिनींचं मी कोपर प्रेमी 2025 मधून मनस्वी स्वागत करतोय. अतिशय दमदार आणि उत्तम सुरुवात. आता येणारे चेंडू 12 विजयासाठी 28 ची गरज. प्रतिवर्ष आपण जर विचार केला फक्त 14 धावांची सरासरी. राजेशाचं मी कौतुक. पहिल्या ओव्हर मधून ज्यांनी तब्बल जमा केल्या संघासाठी 29 धावा. कमालीची फलंदाजी, महत्वाच्या सामन्यामधून महत्वपूर्ण कामगिरी. तर नॉनस्टॉप स्ट्रायकर फलंदाज समीर याच्याकडे देखील चांगली क्षमता आहे. उत्तम फलंदाज समीर. क्रिकेट फेस्टिवल आपण पाहतो. क्रिकेटचा बिग इव्हेंट, क्रिकेटचा बिग शो, क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचं जुनून, क्रिकेटचं जल्लोष. मोठ्या संख्येने प्रेक्षक या स्पर्धेला जॉईन आहेत. खास करून चुकीचा फटका मारताना हा फलंदाज. कारण की चेंडू येण्याच्या अगोदर थोडीशी त्याची बॅट रिलीज झाली. फटका मारण्यासाठी तुमच्याकडे तुमचं फुटवर चेंडूवरची नजर फार महत्वाची असते. फटका मारण्यासाठी चेंडूची लाईन रीड करणं फार गरजेचं असतं. मिडल ऑफ बॅट चेंडू घेणं फार गरजेचं. थोडासा अंदाधुंदी खेळण्याचा प्रयत्न, ज्याला आपण म्हणू शकता ब्लाइंड स्ट्रोक, डोळे झाकून मारण्याचा प्रयत्न. डोळे झाकून फक्त आणि फक्त एक आपण सुंदर स्वप्न पाहू शकता. पुन्हा एकदा गोलंदाज यश.
या ठिकाणी मात्र ऑन साइडचा फटका सजलाय, फटक्यामध्ये ताकद जोखता आली नव्हती आणि संघामध्ये जर आपणास या सामन्यावर कमबॅक व्हायचं असेल तर मोठ्या फटक्याचं नितांत गरज आहे. विजयाचं लक्ष अजूनही 27 धावा करायचे, 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. येणारे 10 चेंडू विजयासाठी 27 गरज. यश एक संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्प कार्ड हा खेळाडू या स्पर्धेमध्ये सर्वात जास्त धावा ज्याच्या बॅटमधून आपण पाहिल्यात आतापर्यंत. यश सध्या गोलंदाजी करतोय. चला आपण देखील थोडस बेल कमी घ्या, स्पीडअप करा. $228. IPL ला पाठवत आहे का? चला प्लीज थोडस बेल कमी घ्या, स्पीडअप करा. आता मला स्ट्राइक रोटेट करण्याची संधी आहे राजेश याला. चेंडूला शॉर्ट टर्न पुढे करण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय मिड विकेटला. चांगले क्षेत्ररक्षण, एक कंप्लीट आणि दुसरीच्या प्रयत्नात महत्वाचं विकेट. समीर फलंदाज बाद. अति घाई आणि संकटात नाही. आता येणारे चेंडू असतील 9 आणि विजयासाठी 26. हा चेंडू मात्र थोडासा बरे आउट ऑफ लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू पंच व्हायची कोणते अवांतर धावे समीकरण येणारे चेंडू असतील 9 आणि विजयासाठी 25 ची गरज. मान्यवरांचं या ठिकाणी शुभ आगमन झालं. वेलकम या स्पर्धेमध्ये तुमचं देखील मनापासून स्वागत. आमच्या गावातील सामाजिक कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक, हॅलो डेड बॉलचा इशारा येतो. हॅलो आवाज वाढव जरा. हॅलो 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 अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज यश. चेंडूला उडावलाय. स्कायर शॉट, आकाशी फटका. झेल सोडला जातो, जीवदान दिलं जातं. आयुष्यमान भावाचा आशीर्वाद. येणारे 8 चेंडू विजयासाठी 24 ची गरज आहे. 8 चेंडू 24 ची गरज. हॅलो हॅलो अगेन्स्ट हॅलो आवाज कमी आहे. हॅलो हॅलो हा चेंडू देखील थोडासा हॅलो 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 आणि याचा दरम्यान मित्रांनो शुभ आगमन झालेले आहे. कालेर ग्रामपंचायत माजी सरपंच आणि भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष ठाणे जिल्हा ग्रामीण सन्माननीय छत्रपती परशुराम पाटील दादांच्या या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. वेलकम वेलकम वेलकम. भिवंडीचं नावांकन. हॅलो व्हाट अ शॉट, व्हेरी नाइस स्ट्रोक, व्हेरी वंडरफुल स्ट्रोक.
हॅलो 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 अतिशय दमदार फटका, चांगला फटका, उत्तम फटका, जबरदस्त फटका. हा फटका देखील सुरेख सुंदर आहे. झेल सोडला जातो, जीवदान दिलं जातं, आयुष्यमान भाऊचा आशीर्वाद आणि चेंडू देखील मोका भी दिया. तिसरी धाव. या तिसरी धावीची काही गरज होती का? स्ट्राइक तुमच्याकडे आली होती. त्रेचाळीस 42 झाल्या. 42 धावा झाल्या. 42 गरज कितीची? ओव्हर झाली, ओव्हर संपली. षटक क्रमांक दुसरा संपला. 2 षटकांची धावसंख्या होती ती 42. येणारे चेंडू 6 आणि विजयासाठी 15ची गरज. ते आता चौकार आहे का बघा. तिसऱ्या पंचांची मागणी आहे. हा चौकार आहे का बघा. टेलिकास्टच्या माध्यमातून बघा चौकार आहे का बघ ना. आणि विजयासाठी 13ची गरज. हॅलो डीजा 2 मिनिटं वाद्य. केपीएल कोपर प्रेमिक 2025 स्पर्धेला खऱ्या हाताने सदीच्या बेण्यासाठी मान्यवरांची मांदिली देखील आपण पाहिली. आणि खऱ्या हाताने नुकताच ज्यांच्या या ठिकाणी शुभ आगमन झालं होतं भारतीय जनता पार्टी उपाध्यक्ष ठाणे जिल्हा ग्रामीण आणि कालेर गांबेचा माजी सरपंच एक भिवंडीचं नामांकित असं व्यक्तिमत्व आदरणीय छत्रपती परशुराम पाटील दादा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आणि त्यांना करूया आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित. या स्पर्धेचे प्रणेते अर्थातच विद्यमान सरपंच ग्रामपंचायत कोपर सन्माननीय हेमंतसिंग घरत साहेबांना विनंती असेल की आपण साहेबांचं विशेष स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावर मंचावर करायचंय.
स्वागत आणि सन्मान होतो अतिथींचा, मान्यवरांचा, पाहुण्यांचा। आजच्या कार्यक्रमासाठी ज्यांची आवर्जून उपस्थिती पाहतोय, ठाणे जिल्हा ग्रामीण भारतीय जनता पार्टी उपाध्यक्ष सन्माननीय छत्रपती परशुराम पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। कालेर ग्रामपंचायत माजी सरपंच, खऱ्या अर्थाने एक सर्वांगीण विकासाच्या गावाचा ज्यांच्या माध्यमातून आपण पाहिला असं व्यक्तिमत्व आज या व्यासपीठावर मंचावर दादांचा शुभ सन्मान आज या ठिकाणी केला जातोय। प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ, प्रेमाची उबदार शाळ आणि खऱ्या अर्थाने नेहमीच या स्पर्धेची एक गोड आठवण राहील असा एक मोमेंटो, एक आकर्षक ट्रॉफी देऊन दादांचा या ठिकाणी स्वागत आणि सन्मान आज या मुख्य व्यासपीठावर या संस्कार मंचावर केला जातोय। खऱ्या अर्थाने तुम्हा सर्वांची संस्कृती आहे अतिथी देवो भव, अतिथी हा देवासमान असतोय आणि अतिथींचा, मान्यवरांचा शुभ सन्मान देऊन त्यांना या ठिकाणी सन्मानित केले जाते। धन्यवाद। त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित हरिभक्त पारायण सन्माननीय सूरदास पाटील, मी सन्माननीय भारतजी पाटील यांना विनंती की आपण शुभ असते हरिभक्त पारायण सूरदास पाटील यांचं आपण स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करायचंय। वारकरी संप्रदाय एक महाराष्ट्राची परंपरा, वारकरीचा संप्रदायाचा वासा चालवणारे हे व्यक्तिमत्व आज या व्यासपीठावर मंचावर आपण पाहतोय। सूरदासजी पाटील जे बुवा आहेत, वारकरी संप्रदायाचे मेंबर आहेत, त्यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय। भारतजी पाटील आपण आपल्या शुभ त्यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करायचंय। चला क्षेत्ररक्षण लावून घ्या प्लीज। हरिभक्त पारायण, त्यानंतर हरिभक्त पारायण वारकरी संप्रदायाचे सदस्य सन्मानित सूर्यकांत घरत बुवा यांना देखील आपण सन्मानित करतो। मी केशव पाटील यांना विनंती केली आपण आपल्या शुभ त्यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करायचंय। आदरणीय केशवजी पाटील यांना विनंती असेल की आपण दादांचं स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावर संस्कार मंचावर करावं। हरिभक्त पारायण वारकरी संप्रदायाचे सदस्य सन्मानित सूर्यकांतजी घरात आमच्या गावाचं ज्येष्ठ आणि श्रेष्ठ असे नागरिक आहेत। मान्यवरांचं या ठिकाणी शुभ आगमन होतं, वेलकम। त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित सन्माननीय कैलासजी पाटील कोपरगावचे सुप्रसिद्ध उद्योजक यांना देखील आपण सन्मानित करायचंय। मी भारतजी पाटील यांना विनंती केली आपण आपल्या शुभ त्यांचं देखील स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावर संस्कार मंचावर करावं। सन्माननीय कैलासजी पाटील यांचं या ठिकाणी स्वागत आणि सन्मान आपण करायचं। पंचांना विनंती आपण सामन्याला सुरुवात करायची आहे। कोपरगावचे सुप्रसिद्ध उद्योजक सन्माननीय कैलासजी पाटील यांच्या ठिकाणी विशेष स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावर या संस्कार मंचावर केला जात आहे। त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित कोपरप्रेमी 2025 आयोजन कमिटीचे सल्लागार सन्माननीय जनार्दन इतारकर, मान्य श्री जनार्दन इतारकर साहेबांना देखील आपण सन्मानित करायचंय। केशवजी पाटील आपण आपल्या शुभ असतील त्यांचं विशेष स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावर या मंचावर करावं। कोपर प्रेमी 2025 या स्पर्धेचे आयोजन कमिटीचे सल्लागार सन्मानित जनार्दन इतारकर साहेबांचं या ठिकाणी विशेष स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केले जात आहे। येणारे 6 जून विजेसाठी 13ची गरज। त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित कोपरगावचे माजी उपसरपंच सन्मान्य पारुनाथ पाटील साहेब उपस्थित आहेत। मी सन्मानित संतोषजी म्हात्रे यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ असते त्यांचं यथोचित स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावर या संस्कार मंचावर करावं। कोपर ग्रामपंचायत माजी उपसरपंच आदरणीय पारुनाथ पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या स्पर्धेचं औचित्य साधून त्यांचं देखील विशेष स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावर या संस्कार मंचावर केलं जातं। येणारे 6 जून विजयासाठी 13ची गरज। त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर आमच्या गावचे सामाजिक कार्यकर्ते समाजसेवक सन्माननीय श्री विलासजी घरत साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। मी सन्माननीय भारत पाटील यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ असते त्यांचं देखील विशेष स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावर या संस्कार मंचावर करावं। आदरणीय विलासजी घरत
कोपरगावचे सामाजिक कार्यकर्ते समाजसेवक बॉलर्स नेम रोशन त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित हरिभक्त पारायण वारकरी संप्रदायाचे सदस्य सन्मानित गौतम पाटील बुवा उपस्थित आहेत, त्यांना देखील आपण करूया सन्मानित। मी सन्माननीय केशवजी पाटील यांना विनंती करेन की आपण आपल्या शोभासे त्यांचं यथोचित स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावर या संस्कार मंचावर करावं। त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित सन्मानित चिंतामणजी इतारकर सामाजिक कार्यकर्ते कोपर यांना आपण सन्मानित करूया। सन्मान्य चिंतामण इतारकर यांचं देखील या ठिकाणी विशेष स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावर मंचावर केलं जात आहे। खऱ्या अर्थात तुम्हा सर्वांची संस्कृती अतिथी त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित सन्माननीय मोहनजी घरत साहेब उपस्थित झालेले आहेत। मोहनजी घरत साहेब यांना देखील आपण करूया स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित। मी आदरणीय संतोषजी म्हात्रे यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचं यथोचित स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावर या संस्कार मंचावर करावं। सन्माननीय मोहनजी घरत यांच्या ठिकाणी विशेष स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केला जातोय। आदरणीय विजयजी भांबरे आपण देखील कुठे प्रेक्षक मध्ये असतात, आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर वेलकम वेलकम वेलकम। या स्पर्धेमध्ये तुमचं देखील मनापासून स्वागत। वडगावचे सुप्रसिद्ध आणि सुप्रसिद्ध उद्योजक सेवा ग्रुपचे सन्माननीय अध्यक्ष प्रेसिडेंट विजयजी भांबरे यांच्यासाठी शुभ आगमन झालेले या स्पर्धेमध्ये तुमचं देखील मनापासून स्वागत। आणि त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित सन्माननीय रंजनजी पाटील साहेब उपस्थित आहेत, कोपरगावचे प्रतिष्ठित नागरिक समाजसेवक आणि सुप्रसिद्ध उद्योजक आदरणीय रंजन पाटील यांना करूया आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित। मी सन्माननीय भारतजी पाटील यांना विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते दादांचं विशेष स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावर या संस्कार मंचावर आपण करावं। त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित कोपरगावच्या सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय संतोष बलिराम पाटील श्री संतोष बलिराम पाटील यांना आपण सन्मानित करायचं आहे। संतोषजी म्हात्रे आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचं विशेष स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावर या संस्कार मंचावर करावं। सन्माननीय संतोषजी पाटील स्वागत आणि सन्मान होतं अतिथींचं मान्यवरांचं पाहुण्यांचं। त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित सन्माननीय शरद काका मुरलीधर पाटील यांना देखील आपण स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया। मी सन्मानित केशवजी पाटील यांना विनंती करून आपण आपल्या शुभ हस्ते दादांचं विशेष स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावर मंचावर करावं। आता येणारे चेंडू 2 आणि विजयासाठी 10 ची गरज। सामना होता कुठं आणि आला कुठं। 4 मधून फक्त खर्च केल्या 3 धावा। काय गोलंदाजी, अतिशय प्रतिम उत्तम दर्जाची गोलंदाजी। येणारे चेंडू 2 आणि विजयासाठी 10 ची गरज। हे झालं सर याच्यात कोण चिंतामणचं झालं ना? झालं चिंतामणचं मी बोललो हो शिवा गुरु ओके येणारे 2 चेंडू विजयासाठी 10 ची गरज। कडक मॅच, कडा संघर्ष, कडा मुकाबला, काटोकी टक्कर, 2 व्यक्ती में जबरदस्त धुमशान। येणारे 2 चेंडू विजयासाठी 10 ची गरज ती क्षमता आहे फलंदाजामध्ये। कारण पहिल्या ओव्हरमध्ये अतिशय दमदार सुरुवात करताना फलंदाज राजेश रोशन गोलंदाजीसाठी सज्ज। राईट आर्म चेंडूला क्रॉस द लाईन ऑन साइडचा फटका सजला, 1 कंप्लीट। दुसरीचा प्रयत्न आणि दुसरीच्या प्रयत्नामध्ये धावा मिळतात फक्त 2। आता येणारे चेंडू 1 आणि विजयासाठी 8। मिशन इज इम्पॉसिबल। एक बॉल होती त्याचा, एक बॉल राहिली। एक चेंडू 8 धावा।
आणि याच बरोबर महत्वाच्या सामन्यामधून विजय संपादित करणारा संघ आपण पाहतोय दक्षिका एंटरप्राइजेस दशरथ पाटील यांचा संघ. दशरथ घरत हॅलो हॅलो जाऊया पुणे एकदा आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर मान्यवरांचा शुभ सन्मान